ब्रह्मलोकापर्यंत ती प्राप्ती होती, म्हणजे ब्रह्मलोक गमन. त्या ब्रह्मलोक गमनाचा मार्ग आणि हे प्रणवोपासनेचं फळ याविषयी सांगतात. या ओंकारोपासनेचे ज्ञानद्वारा मोक्ष फल सांगितले. ओंकारोपासनेचे ज्ञानद्वारा म्हणजे ओंकारोपासनेचे ज्ञानद्वारा मोक्ष हे फल आहे असं सांगितलं. ओंकाराची जर उपासना केली तर त्यापासून जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं आणि मोक्ष. याच्यामध्ये एक गोष्ट वेदांत चिंतन करणाऱ्यांनी काय होते लक्षात ठेवायची की मोक्ष हा ज्ञानानेच प्राप्त होतो, ज्ञानापासून मोक्ष प्राप्त होतो. मग हे ज्ञानाचं साक्षात साधनत्व जीव आपलं, मोक्षाचं साक्षात साधनत्व जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला आहे. आणि बाकीची साधनही ही मोक्षोपयोगी नाहीत का, आहे. परंतु समजा निष्काम कर्म जे तर अंतकरण शुद्धीद्वारा मोक्षाला कारण, निष्काम उपासना ही अंतकरण स्थिरतेच्या द्वारा मोक्षाला कारण आहे. म्हणजे साक्षात किंवा कारण नसून ही परंपरेने मोक्षाची कारण आहे आणि साक्षात कारणत्व ज्ञानाला आहे. तेव्हा ओंकाराच्या उपासनेचं फल काय होईल, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं फल मोक्ष. परंतु जी या ओंकारोपासनेचे ज्ञानद्वारा मोक्ष फल सांगितले, परंतु ज्या उपासका या लोकातील किंवा ब्रह्मलोकातील भोगाविषयी कामना असल्यामुळे तीव्र वैराग्य नाही, परंतु तो हट्टाने स्त्रीधन पुत्राधिकांचा त्याग करून गुरुपदेशाने ब्रह्मरूप ओंकाराचे ध्यान करील, त्यास त्या कामना प्रतिबंधाने ज्ञान होत नाही, मरणानंतर अन्य शरीर प्राप्ती होते. आता ओंकारोपासना केली तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं आणि मोक्ष फल होतं हे निश्चित आहे का? जे जो ओंकाराची उपासना करील त्याला ब्रह्मज्ञान होऊन मोक्ष होईलच का? तर याविषयी शास्त्र निर्णय सांगतो की असं होणार नाही. प्रत्येकाला ओंकारोपासकाला या ठिकाणी ब्रह्मज्ञानच होईल असं नाही. कारण एखाद्याच्या अंतकरणामध्ये विषयीचे वासना अंतकरणामध्ये असतात, परंतु तरी सुद्धा तो हट्टाने शास्त्रावर किंवा गुरूंच्यावर असणारा विश्वास, त्यामुळे तो स्त्री धन यांचा त्याग करतो, परंतु मनामध्ये मात्र त्यांच्याविषयीची आसक्ती त्याच्या अंतकरणात असते. अशा पुरुषाने हट्टाने जरी ओंकारोपासना केली तरी सुद्धा अंतकरणात असणाऱ्या ज्या वासना, त्याच्या विषयाविषयीची वासना, त्या विषय वासना त्याला ब्रह्मज्ञानाला प्रतिबंध करतात. त्यामुळे त्याला ब्रह्मज्ञान होत नाही आणि मरणानंतर ब्रह्मज्ञान ज्याला होत नाही त्या पुरुषाला परत जन्माला यावं लागतं. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ज्याला मोक्ष असं म्हणतो, निर्विशेष असा मोक्ष, जन्माभावरूप मोक्ष तो त्याला प्राप्त होत नाही. तो ज्ञानानेच प्राप्त होतो आणि ते ज्ञान त्याला होत नाही कारण त्याच्या ठिकाणी विषयासाठी म्हणजे विषयाच्या असणाऱ्या सूक्ष्म वासना आहे. बाहेरून जरी विषयाचा त्याग केला तरी अंतकरणामध्ये इहलोकातल्या किंवा परलोकातल्या विषयाविषयीची सूक्ष्म प्रीती, अनुराग त्याच्या अंतकरणात असल्यामुळं त्याला खऱ्या अर्थाने तत्वज्ञान होत नाही. त्यामुळे त्याला मरणानंतर अन्य योनीला किंवा अन्य जन्माला त्याला जावं लागतं. ज्या उपासका या लोकातील किंवा ब्रह्मलोकातील भोगाविषयी कामना असल्यामुळे तीव्र वैराग्य नाही, परंतु तो हट्टाने स्त्री धन पुत्राधिकांचा त्याग करून गुरुपदेशाने ब्रह्मरूप ओंकाराचे ध्यान करील, त्यास त्या कामना प्रतिबंधाने ज्ञान होत नाही, मरणानंतर अन्य शरीर प्राप्ती होते. तो इहलोक भोग कामनेचा प्रतिबंध बलात्काराने दूर करून ध्यान करीत होता, म्हणून या लोकात अत्यंत ऐश्वर्य संपन्न पवित्र अशा सत्कुलात जन्म पावतो. आता ते म्हणतात की त्याला इहलोकातल्या भोगाविषयी अंतकरणात कामना होती, परंतु बलात्काराने, बळजबरीने, प्रयत्नाने त्याने त्या कामनेचा निरोध केला आणि त्या ओंकाराची उपासना केली. म्हणून मग त्याला फल काय प्राप्त होतं तर पुन्हा पुढचं मरणानंतर त्याला जो पुढचा जन्म येतो तो ऐश्वर्यवान अशा कुलामध्ये तो जन्माला येतो. पवित्र कुल आहे, ऐश्वर्यवान आहे आणि ज्याला सत्कुल असं म्हणतात. पवित्र तो देश, पवित्र ते कुळ आणि पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घेते अशा ठिकाणी त्याला जन्म येतो. गीतेमध्ये काय सांगितलंय, शुची नाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टा अभिजायते. शुची म्हणजे पवित्र, अंतर्बाह्य पवित्र आणि श्रीमंत अशा कुलामध्ये तो
पुरुष जन्म घेतो. म्हणून या लोकात अत्यंत ऐश्वर्य संपन्न पवित्र अशा सत्वला जन्म पावतो. तेथे पूर्व कर्मानुरूप सर्व भोग प्राप्त होऊन पूर्वजन्माच्या ध्यान संस्काराने भोग कामना रहित होऊन विचारात किंवा ध्यानात प्रवृत्त होतो. नंतर ज्ञान होऊन मुक्त होतो. आता काय होतं, त्याला पूर्व कर्मानुरूप म्हणजे त्यांनी पूर्व जे काही त्यांनी कर्म केले त्या कर्मानुरूप त्याला भोग प्राप्त होतात. त्यांनी पूर्वी अंतःकरणात त्या विषयाविषयीच्या कामना आहे, परंतु त्याचा निरोध केला आणि त्यांनी जे काही ओंकाराचं ध्यान किंवा ओंकाराची उपासना केली त्या उपासना बलाने तो ऐश्वर्य संपन्न श्रीमंत पवित्र अशा कुलात जन्म घेतो आणि पूर्वीच्या कर्मानुरूप त्या ठिकाणी त्या ऐश्वर्याचा भोग घेतो. आणि कारण त्याच्या तेवढ्या कामना अतृप्त राहिलेल्या असतात तर त्यानुरूप तो भोग घेतो. पण आता पूर्वीचे त्यांनी केलेल्या उपासनेचे पण संस्कार त्याच्या ठिकाणी जशा कामना आहेत तशा उपासनेचे पण संस्कार आहेत. त्यामुळे तो पुन्हा ध्यानात प्रवृत्त होतो किंवा विचारात वेदांत विचारात प्रवृत्त होतो. पूर्वीच्या संस्कारानुरूप त्याला आपल्याला पूर्वीच्या मनुष्य देहात आलो त्याला त्याचा पश्चाताप होतो, काहीतरी आपल्या पूर्वजन्माचं कमी पडलं, त्याला जाती स्मरणारा राहा असं वर्णन केलेले. काहींना पूर्वीचा जन्म सुद्धा आठवतो, याच्यामध्ये जसं जडभर आणि त्याला जन्म सुद्धा आठवतो आणि त्यामुळं त्या क्षणी ते वैराग्य धारण करतात. आता त्यांची विषयाकडे प्रवृत्ती होत नाही. त्याच्यात असं लिहिलंय, अथवा योगिना मेव फुले भवती धीमता एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम. कधी कधी तो श्रीमंत आणि पवित्र कुलात जन्म घेतो. अथवा म्हणजे विकल्पाने सांगतो, कधी कधी त्याचा जन्म कुठे येतो, योगिना अथवा योगिना एव कुले धीमताम योगिनाम. धीमता म्हणजे ज्ञानी असणारे ते योगी म्हणजे ज्ञानी असणारे ते गृहस्थी, त्या गृहस्थी पुरुषांच्या कुलामध्ये तो जन्म घेतो. तिथे त्यांनी दिले अथवा शब्दाने दरिद्रानाम बुद्धिमताम कुले, जे दरिद्री अशा कुलामध्ये जन्म घेतो. का तर ऐश्वर्य संपन्न कुलामध्ये जन्म घेतला तर त्याला समोर विषय अधिक असतात, त्यामुळे त्याला पुन्हा विषयांच्या विषयीच्या कामना अधिक वाढू शकतात. परंतु प्रारब्ध प्राप्त जर त्याला विषयाचा वियोग आपोआपच दरिद्री कुलात आला तर त्याला काही नाही, ऐश्वर्याचा संबंधच नाही. त्यामुळे केवळ पवित्र अशा कुलामध्ये तो केवळ भगवत चिंतनाकडे किंवा ध्यानाकडे किंवा वेदांत विचाराकडे तो प्रवृत्त होईल. पण इतर ती दुर्लभ तरुण लोके जन्म यदि दृश्यम. अशा प्रकारचा जन्म हा अत्यंत भाग्यवानाला मिळतो. तो अत्यंत येतं ती दुर्लभ तरुण म्हणजे अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे की ज्ञानी गृहस्थाच्या आणि ती दरिद्री काय दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न करिता मेली अशा कुलामध्ये म्हणजे तुकोबारायांच्या कुलामध्ये जन्म येणं हे अधिक काय आहे, भाग्य आहे, दुर्लभ गोष्ट आहे असंही सांगितलेलं त्याच्यामध्ये. तर त्या ठिकाणी तो आला की पूर्वीचं जे काही त्याच्या कामना होत्या प्रतिबंध तर त्याप्रमाणे ऐश्वर्य संपन्न तुला तो त्या विषयांचा भोगही घेतो आणि त्याच वेळेला पूर्वीच्या ध्यान संस्काराने त्याच्या अंतःकरणात एक प्रकारची जागृती राहते. काहींना पूर्वजन्माचं स्मरण असतं, काहींना स्मरण नसलं तरी पूर्व संस्काराने त्यांची प्रवृत्ती त्या ध्यानाकडे किंवा वेदांत विचाराकडे होते. नंतर त्यांना ज्ञान होतं आणि ज्ञान होऊन त्या जन्मामध्ये ते मुक्त होतात. अथवा ब्रह्मलोक भोग कामनेचा प्रतिबंध असून जो हट्टाने ओंकाररूप ब्रह्माचे ध्यान करीत होता तो शरीर त्यागानंतर ब्रह्मलोकात जातो. आणि काही लोकांनी ऐहिक कामनेचा परित्याग केलेला असतो. हे लोकांचे भोगाच्या विषयी त्यांना अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची वासना नसते, परंतु ब्रह्मलोकामध्ये जे दिव्य भोग आहे त्या भोगाचं वर्णन ऐकून शास्त्राच्या द्वारा त्यांना जे परोक्ष ज्ञान झालेलं असतं तर त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की तिथं चिंतामणीच्या सडका असतील किंवा उर्वशारी देवांगना असतील तर हे जे भोग आहे किंवा त्या ठिकाणी असणारं दिव्य शरीर आहे, अमृताचं प्राशन आहे, अशा प्रकाराने भगवंताचा संग आहे तर त्या ठिकाणी आपण जावं अशी ब्रह्मलोकाची त्यांना कामना असते. तर अशा पुरुषांना पुन्हा इथं जन्म येत नाही, ते लोक कुठे जातात ब्रह्मलोकाला. हा सगळा हा जो विचार आहे हा सगळा ब्रह्मसूत्रामध्ये उपनिषदांचा विचार करून सांगितलेला. तेच ब्रह्मसूत्रातलं सारभूत चिंतन या ठिकाणी सांगितलं. गीतेमध्ये हा विचार आलेला आहे.
ब्रह्मलोक भोग कामनेचा प्रतिबंध असूनही जो हट्टाने ओंकार रूप ब्रह्माचे ध्यान करीत होता तो शरीर त्यागानंतर ब्रह्मलोकात जातो. तेथे मनुष्यांना, पितरांना, देवांना दुर्लभ जी स्वतंत्रता, तिच्या आनंदाचा भोग आणि हिरण्यगर्भाची सत्य संकल्पादी समग्र ऐश्वर्य त्यास प्राप्त होते. आणि त्या ठिकाणी मनुष्य लोकामध्ये, पितर लोकामध्ये किंवा देव लोकामध्ये जो आनंद किंवा जे दिव्य असे भोग प्राप्त होत नाही ते सर्व ऐश्वर्य त्याला ब्रह्मलोकामध्ये प्राप्त होतं. आणि हिरण्यगर्भाच्या ठिकाणी जसं संकल्प आहे तो सत्य संकल्प आहे, तो सत्य काम हा सत्य संकल्प हा असं वर्णन केलं. सत्य सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. सत्य काम हा सत्य संकल्प, संकल्पाप्रमाणे त्याला सर्व सिद्धी प्राप्त होऊन त्या ठिकाणी ब्रह्मलोकामध्ये त्याला दिव्य आनंदाचा उपभोग होतो. आता तो ज्या मार्गाने ब्रह्मलोकात जातो त्या मार्गाचा क्रम सांगतो. आता त्यांनी देहपातानंतर तो ब्रह्मलोकापर्यंत कसा पोहोचतो तो क्रम सांगतो. ब्रह्मोपासनेमध्ये तत्पर असलेल्या पुरुषाची अंतःकरण इंद्रियादी सर्व मूर्छित असून काही जाणत नसली तरीही त्याचे लिंग शरीर नेण्याकरिता यमदूत येत नाही. पहिली गोष्ट अशी की हा पुरुष नरकाला जात नाही, यमलोकाला तो जात नाही. ब्रह्म उपासनेमध्ये म्हणजे ओंकाराच्या किंवा प्रणवाच्या उपासनेमध्ये जो अत्यंत तत्पर पुरुष आहे तो अंतकालाला जरी मूर्छित अवस्थेमध्ये असला तरी त्या मूर्छित अवस्थेमध्ये त्याला त्याच्या सूक्ष्म शरीर जे पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि अंतःकरणची गोष्ट आहे ज्याला सूक्ष्म शरीर, लिंग शरीर किंवा वासनात्मक देह असं म्हणतात, तर त्या देहाला नेण्यासाठी त्या ठिकाणी यमदूत येत नाही. अग्नी अभिमानी देवता त्याचे लिंग शरीर काढून आपल्या लोकाप्रत घेऊन जाते. हा 8व्या अध्यायामधला विषय. त्याला कोणता, त्याला उत्तरायण आणि दक्षिणायन मार्ग सांगितले. कोणते श्लोक येते? तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. शुक्ल कृष्णे गती येते जगत शाश्वते मते. अग्निर्ज्योतिराः शुक्ल षण्मासा दक्षिणायन. अग्निर्ज्योतिराः शुक्ला षण्मासा उत्तरायण. तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. आणि धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायन. तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. शुक्ल कृष्णे गती येते जगत शास्त्रीमध्ये एकया यासेना वृत्ती अन्यया वर्तते पुन्हा. जर तो या ठिकाणी उत्तरायणाच्या गतीने गेला किंवा त्याला कोणता याने म्हणतात त्याला डोंगर मार्ग आणि एक किंवा पितृयान मार्ग आणि एक देवयान मार्ग असे म्हणतात. तर देवयान मार्गाने गेलेला परत येत नाही आणि डोंगर मार्गाने गेलेला परत येतो. आता याच्या उपनिषदांमध्ये भरपूर विचार, म्हणजे याच्यासाठी आपण उपनिषदांच्या पाश्चात्य चिंतन केलं पाहिजे. पुन्हा त्याच्यातूनही ब्रह्मसूत्राचे चिंतन केलं पाहिजे. कारण तिथला सगळा विषय थोडक्यात सांगितलेला आहे. तो उपनिषदामध्ये एक विशेष आलेला आहे, त्याचा शास्त्रार्थ जो केलेला आहे तो ब्रह्मसूत्रामध्ये केलेला आहे. म्हणून आपण जेव्हा हे विषय येतात ना, इथं फार थोडके विषय आपण आताच लक्षात ठेवतो की याचा चांगला निर्णय इथं आहेत हे विषय, परंतु याचं स्पष्टीकरण विशेष केलेलं आहे आणि त्यासाठी स्वतंत्र चिंतन केलं पाहिजे. त्यासाठी आताच निश्चय करायचं की आम्ही प्रश्नांचं चिंतन करणार मुळाचं आणि भाष्याचं इतकं. म्हणजे मग आपल्याला हा विषय काय संत वाङ्मयामध्ये ही कायम आपल्याला शंका येत राहतात, तर त्या सगळ्या शंकाचं निराकरण याच्या वाचून होत नाही. हे विचार सागरात होत नाही, तर संपूर्ण प्रस्थांतरीमध्ये याचा विचार आणि भरपूर विस्ताराने विचार, निस्संदेह होईपर्यंत विचार, त्याच्यामध्ये एकही शंका राहत नाही. आपण जरी सगळ्या शंका विचारल्या तर त्याचं उत्तर पण देता येणार नाही. मला प्रत्येक विषय समोर घेऊन त्याचं चिंतन केलं पाहिजे. अगदी त्याला म्हणतो आपण मंथन झालं पाहिजे, त्याची घासून चर्चा झाली पाहिजे, तेव्हा हे विषय स्पष्ट होतं. आपल्याला काय वाटतं स्पष्ट झाल्यासारखे वाटतं पण स्पष्ट होत नाही. असो, तर ते सांगतात की आता तो ज्या मार्गाने ब्रह्मलोकात जातो त्या मार्गाचा क्रम सांगतो. ब्रह्मोपासनेमध्ये तत्पर असलेल्या पुरुषाची अंतःकरण इंद्रियादी सर्व मूर्छित असून काही जाणत नसली तरी, म्हणजे मरणाच्या काळाला माऊलीने दिले ना की सर्व वाद पित्त कफ दाटून आल्यामुळं त्याची जी बुद्धी आहे ती विकल अशा स्वरूपाची होती, त्यामुळे त्याला पुढं काही सुचत नाही. अशा वेळेला त्याला कोणतंही भान नसतं. काय वय आहे त्या
त्यांनी हे 80 दशा येईल 80 दशा येईल पुढे ते मन हे वेडे ते चिंतने ठेवी रोकडे आत्मन त्याच्या 80 दशा म्हणजे कोणती दशा कशी येते ती 13व्या अध्यायात नाही 8व्या अध्यायात आहे ना तिथं पण आहे आणि 8व्या अध्यायामध्ये काय न मरत आहे ही चित्तायुगांत नव्हे नुसतं मरणाची आयुष्याचं चित्र विघटता भूतांची उमटे खडा अडका काय न मरत आहे ही चित्तायुगांत नव्हे असं माऊली विचारतात. मरणाच्या वेळेला सगळे वाद पित्त कप दाटून येतात म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना वाद पित्त कप देह अवसानी ठेवावी वारुणी दुरी तेही सावध तो माझी इंद्रिये सकळ दिली हाक वेळ येण्यात जोपर्यंत इंद्रिय सावध आहे तोपर्यंत हा ओंकाराचं चिंतन करतो. परंतु प्रारब्ध प्राप्त शरीराच्या ठिकाणी जेव्हा त्रिदोषांचा वाद पित्त कफांचा उत्क्लेश होतो त्यावेळेला त्याच्या सप्त धातूंचा जो समतोल आहे तो सगळा बिघडतो. त्याच्या असणारे जे त्रिदोष आहे म्हणजे मलमूत्र हे इत्यादी या सर्वांची स्थिती जेव्हा बिघडते त्यावेळेला तो मनुष्य मूर्छित अवस्थेला प्राप्त होतो. त्यावेळेला त्याला चिंतन करता येत असं नाही. खूप शास्त्राने चिंतन केलेलं आहे. ब्रह्मसूत्रामध्ये ते तर सांगितलं की शेवटचा निर्णय तो माताला तुम्ही म्हणता अंतकालेच्या मामेवर स्मरण मुक्वा कलेवरम या प्रयास समद्भावम याती नास्ति प्रशंसा यम यम वापी स्मरण भावम यजत्यंते कलेवरम तम तमे वैदिक करून ते सदा तद्भाव भाविता. हे सगळे श्लोक समोर आले की शेवटी जर भगवंताचं स्मरण न करता मरण पावला तर मग त्याची गती काय ज्याचं स्मरण होईल तीच त्याला गती प्राप्त होते. हे सगळे शास्त्रार्थाचे विषय. याचा अर्थ मूर्छित मनुष्य सुद्धा जर समजा एखादा अपघातामध्ये मनुष्य आणि तो मरण पावला मग आता त्याला कोणती गती तर अशा वेळेला सांगितलं की त्याचा मरणाच्या अवयवी पूर्वक्षणी त्याचा जो विचार होता त्या अनुरूप त्याला प्राप्त होते. अशा प्रकारचे शास्त्राचे चिंतन करून लोकांनी अर्थ काढलेले अर्थाचा निर्णय केलेला. तर त्याप्रमाणे मग याचा अर्थ काय झाला आपण अखंड चिंतन करत आहोत. शरीर त्यावेळेला जसं व्हायचं असेल तसं होईल परंतु आपलं फल आपल्याला मात्र प्राप्त होणार. ज्ञानामध्ये या पुढे देह वैकल्याचा वारा जरी लागेल या सुकुमारा तर भगवान काय करत असतो त्याला देह विकलता येईल आणि त्यामुळे त्याचं चिंतन बिघडेल म्हणून भगवान म्हणतात की मी बोधाची या पांजरात येत आहे. जसा पिंजऱ्यामध्ये संरक्षित राहतो नाही कोपण तसं याची अंतर्गतीला म्हणतात बोधाचा काय करतो पिंजरा करतो. हे सगळं चिंतन जे चालले उपासनेसाठी चालले एवढं लक्षात घेते. ज्ञानवान पुरुषाला हा प्रश्न तुम्हाला वाटत असेल किंवा या अनुसंधान सवलत राहते की नाही अशी जर चिंता असेल तर सगळ्यात सोपा उपाय आहे तुम्ही तत्वज्ञान करून घ्या. इथं आहे इथं तुम्ही मुक्त आहे असं जर तुम्ही म्हटले मग कुठेही गेले ना आले तरी काही नाही. तरी गेले की असा जो ज्ञानी पुरुष आहे तो काय विलुठ्ठ होईल. तो जर भूमीवर गडबडा जुळत असला किंवा त्याला एखाद्या रोगाने दुर्धर रोगाने मृत्यू झाला किंवा तो समाधीमध्ये बसला आसन घालून बसला भगवत चिंतन करीत पडला किंवा गडबडा जुळत पडला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही फरक होत नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे होत नाही. त्याला कोणत्याही लोकांतराला न तसे प्राणा उत्क्राम त्याचे प्राण लोकांतराला जातच नाही. एव समविलीयंते याच ठिकाणी ते काय होतात लीन होऊन जातात. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जातात. सगळ्यात सोपा उपाय काय आहे ज्ञानाचा. ज्ञानाचा उपाय सोपा आहे तर तो सोपा असल्यामुळे अवघड वाटतो आणि अवघड उपासना माणसाला आसना ध्यान धारणा करायला ते बरं वाटतं. त्याच्यात जे सोपं आहे ते नाही करायचं असलं की ज्ञान हे तसे वस्तुतंत्र आहे आणि सगळं कर्तृतंत्र आहे. पण कर्तृतंत्रावर माणूस जोर देतो वस्तुतंत्रावर जोर देतो. त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी मोठे तुम्हाला पाठायचं नाही माझं नाही आमचं कसं पंजर आणते देव देविषतु मानस राज राम प्रयाण समये तपुवाद विद्ये कंठावरोधनतया स्मरण कृत असते. एवढं दाखवते. मला ज्यावेळेला माझा प्राण आपलं कंठ कफालिका निवृत्त होईल त्यावेळेला मला तुझं स्मरण कसं करायचं देव म्हणून आता देव मे विषतु मानस राज माझ्या मनोरूपी राजहंसाच्या तू आता प्रवेश कर ना. माझा म्हणून राजहंस
आता नदी पंकजे पंजे राहते कृष्णा तुझा कमलामध्ये माझं मानस तर कृष्ण पदकमल कृष्णाचं पद हे कोणी कमल आणि त्याच्या ठिकाणी माझा मनोरूपी राजा म्हणून जो आहे तो आता म्हणजे मरणाच्या अव्यवहित पुरुषांनी त्याच्यामध्ये प्रवेश करून लावले, कारण मरणाच्या वेळेला काय होईल काय माहीत नाही त्यावेळेला. अशा प्रकारचे नाही मला भाषेत किंवा कोणी संतांचं आता तो काय तरी त्याचे लिंग शरीर नेण्याकरिता यमदूत येत नाही. अग्नी अभिमानी देवता त्याचे लिंग शरीर काढून आपल्या लोकांपर्यंत घेऊन जाते. त्या जे ना अग्नी वगैरे ते सूक्ष्म प्रांत आहे हा सगळा, तर त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर घेऊन जायचं ना. त्याच्या असणारे जे अधिष्ठात्री देवता अग्नी म्हणजे अग्नीची अभिमानी देवता ते असे येतं. शुक्ल म्हणजे शुक्ल पक्षाची अभिमानी देवता, रात्र म्हणले की रात्रीची अभिमानी देवता असं त्याचा अर्थ. म्हणजे तुम्ही विद्यानंदगिरी सांगायचे की तुम्ही म्हणाल एखादा मनुष्य रात्रीचं गेला तर तो धूम्र मार्गाने जाणार, तिथं दिवसाची देवता पण असतेच ना. त्याच्या कर्मानुरूप ती देवता त्याला काय त्याच्या शरीराला घेऊन जाते. तुम्ही काय काही लोक म्हणतात की आमच्या जाती अमावस्याला पडला इतका पुण्यवान महात्मा, तर एखादा पापी मनुष्य काय त्याचं भाग्य एकादशीला पडला, काय नाही त्याच्या देवताच त्याला घेऊन जाणार, तसं काय होणार नाही किंवा त्याचं घेऊन ठीक आहे लोकांच्या मध्ये म्हणतो आपण, पण तसं नाही. तर त्या ते अधिष्ठात्री देवता मी ते आहेतच ना. तर त्या स्वामी महाराज काय सांगायचे की त्या ठिकाणी त्याच्या अग्नीची अभिमानी देवता तिला म्हणतात अग्नी. शुक्ल म्हणजे शुक्ल नाही दिवसाची अभिमानी देवता त्याचं सूक्ष्म शरीराला काढते आणि त्या पुढच्या लोकांपर्यंत ती घेऊन जाते. ती देवता तिथपर्यंत पोहोच करते, ती देवता त्याच्या पुढच्या लोकांना त्याला पोहोच करते. असं नाही. ब्रह्मसूत्रात हे सगळं चिंतन आलेले फलाटे आहे. त्यानंतर तो दिनाभिमानी, शुक्ल पक्षाभिमानी, उत्तरायणाभिमानी, संवत्सराभिमानी, देवलोकाभिमानी, वायुलोकाभिमानी, सूर्यलोकाभिमानी, चंद्रलोकाभिमानी, विद्युत अभिमानी, वरुणलोक, इंद्रलोक, प्रजापतीलोक याप्रमाणे शेवटी ब्रह्मलोकात जातो. हे सर्व उपनिषदामध्ये सांगितले की त्याचा प्रवास कसा होतो ब्रह्मलोकापर्यंत. यमलोक त्याला नेत नाही. मग त्या अभिमानी देवता जे आहेत त्या आपल्या देवतापासून आपल्या लोकांपासून पुढच्या लोकांपर्यंत त्याला पोहोच करतात. त्या सूक्ष्म अभिमानी देवता आणि अशा शेवटी कुठपर्यंत जातो ब्रह्मलोकापर्यंत जातो. वास्तविक ओंकार उपासकाला ज्ञानद्वारा शुद्ध ब्रह्माची प्राप्ती झाली पाहिजे. तथापि कामनारूप प्रतिबंधामुळे ज्ञान न होता कार्यब्रह्माची सायुज्यता मुक्ती होते. तेथे त्या हिरण्यगर्भाप्रमाणे ऐश्वर्य, सत्यसंकल्प या शरीराच्या भोगांची इच्छा करीत शरीरे आणि भोग संकल्पाबरोबर प्राप्त होतात. वास्तविक काय व्हायला पाहिजे होतं? ओंकार उपासनेचं फल काय सांगितलंय? ब्रह्मज्ञानाद्वारा मोक्ष प्राप्त. परंतु एक अशा प्रकारचा ओंकार उपासक होता काय त्याला इहलोकाच्या भोगाची इच्छा होती, तर त्यामुळे त्याला पुन्हा मानव देह प्राप्त झाला, इहलोकातला देह प्राप्त झाला. आणि एक असा आहे की इहलोकातल्या भोगाची त्याला इच्छाच नव्हती, त्याला ब्रह्मलोकातल्या भोगाची इच्छा होती, त्यामुळे तो ब्रह्मलोकाला गेला. आणि ब्रह्मलोकाला गेल्यानंतर जे हिरण्यगर्भाचं ऐश्वर्य सर्व ऐश्वर्य सत्यकाम, सत्य संकल्प, इच्छा केल्याबरोबर ते भोग, त्या भोगासाठी लागणारी शरीर, हे सगळं ऐश्वर्य त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणजे त्याला सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. कार्यब्रह्म सायुज्यता मुक्ती काय? हिरण्यगर्भ काय? कार्यब्रह्म आहे की नाही? त्या कार्यब्रह्माची त्याला प्राप्ती होते आणि ती सायुज्यता मुक्ती त्याला मिळते. म्हणजे त्याला मात्र ब्रह्मज्ञान होत नाही. ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे होतं, पण प्रतिबंध काय झाला? ब्रह्मलोकातल्या दिव्य ऐश्वर्याच्या भोगाची कामना हीच त्याला झाली, त्यामुळे त्याला ब्रह्मलोकाला अपरिहार्यपणे जावं लागलं आणि त्या ब्रह्मलोकातले भोग त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे संकल्पाप्रमाणे मिळतात. ही असं आता ते म्हणाले असं काय कोणी पाहिलं काय? याला प्रमाण कोणी फक्त अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रचे शास्त्र परोक्ष धर्म आणि ब्रह्म याविषयी कोण प्रमाण आहे? अपौरुषीय असणारा वेद प्रमाणे. नाही तर तुम्ही सांगा काल एक त्या काल एक
संपूर्ण अशी एक लेखच होते, कागद ते पेपरचा पाहिलं कुठं पाहिलं काय तर त्या पेपरमध्ये हे डॉक्टर श्रीराम लागू ना सर ते आनंद श्रद्धेवर, तर त्यांच्या नाव हे सर एकदम गोड लेख होते. कोणी पाहिलं काल कधीचा पेपर होता काय पण गुरुजींच्या घरामध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काय करावं ह्या श्रीराम लागू किती अंधश्रद्धा आहे म्हणे, यांच्यावरच आपण यांच्याच अंधश्रद्धेचं निर्मूलन केलं पाहिजे अशी वेळ आली. ते म्हणे त्यांनी सांगितलं देव नावाची जी संकल्पना आहे तिथं ते म्हणते की कोणी पाहिली नाही म्हणून नाही, पण नाही असं यांचा निश्चय नाही. यांनी पण पाहिले नाही आणि दुसऱ्यांनी पाहिले नाही. असं असताना ज्या गोष्टीचं देव आहे याचं त्यांना ज्ञानच नाही, त्याविषयी ते ठाम विधान करतात का देव नाही असं विधान करणारी केवढी अंधश्रद्धा आहे. देव नाही की ज्याला विचाराचं पाठबळ नाही, शास्त्राचं पाठबळ नाही, अनुभवही नाही, आणि अशा वेळेला देव नाही या संकल्पनेचा पाठपुरावा करतात म्हणजे किती अंधश्रद्धा आहे. मला काही ते मानता आलं नाही, पण ते विचार करा त्याच्यामध्ये त्यांनी एकाने लिहिले 2-4 विचारवंतांनी वेगवेगळे लेख लिहिले त्या डॉक्टर श्रीरामला. तेव्हा ते म्हणे यांच्यावर खरं म्हणजे हे सर्वात जास्त अंधश्रद्धा आहे असं त्यांनी सांगितलं की ज्या देवाची कल्पनाच त्यांना नाही तो नाही असं म्हणतात. यांना त्याचा परिचयच नाही, ज्या वस्तूचा परिचय नाही ते आहे किंवा नाही याविषयी विचार करणं हे फारच अडचणाचं काम आहे. आता तुम्ही म्हणा तुम्ही पण आहे म्हणता, तुम्ही अंधश्रद्धा, पण आमची अंधश्रद्धा ही त्याच्यापेक्षा फार श्रेष्ठ आहे. कारण ते उदयनाचार्यांनी दिलं श्लोक पाठ नाही. ते म्हणतात समजा तू नास्तिकाला म्हणतात, तू म्हणतो देव नाही आणि मी म्हणतो देव आहे. समजा देव नसला तर मी आयुष्यभर देवाची उपासना केली आणि तू त्याच्याकडे डुंकून पाहिलं नाही, तर मग नंतर काय तुलाही काही नाही मलाही काही नाही. नसताना मी केली आणि तू नसताना केली नाही, दोघांना काहीच बोललं. पण समजा देव असला तर ते म्हणतात मग माझी मात्र सद्गती होईल, तुझं काही बरं नाही. म्हणजे जर विचाराच्या दृष्टीनं पाहिलं तर देव मानणंच कसं आहे, ठीक आहे असं उदयनाचार्यांनी सांगितले. त्याचा एक चांगला श्लोक आहे, तर मग तुझी काय गती असं त्याला ते म्हणतात. तसं या ठिकाणी हे जे धर्म किंवा ब्रह्म यांचं प्रतिपादन करायचं झालं तर प्रतिपादन करण्याचं प्रमाण काय, धर्म कोणाला दिसला, स्वर्ग कोणाला दिसला, ब्रह्म कोणाला दिसलं, या अशा वेळी आत्मा कोणाला दिसला, सुख कोणाला दिसलं, दुःख कोणाला दिसलं, काय न दिसता देखील मानतात की नाही वायवादी क्रांती. तसं या ठिकाणी शास्त्र याच्याविषयी काय आहे प्रमाण आहे. आणि जर तुम्ही म्हणले की आम्ही नाही मानत शास्त्र प्रमाण, तर तुम्हाला हात जोडून नमस्कार, तुमचा हा विषय नाही, ठीक आहे तुम्हाला जसं येता इच्छेशी तथा त्याच्यासाठी नाही. हे शास्त्र कोणासाठी जे शास्त्राकडे येईल त्याच्यासाठी. तुम्ही जर शास्त्रात प्रमाण मानलं नाही तर लोहपडी साशे रुसले सोनेपणाशी मुकले अशी त्याची स्थिती. तथापि कामनारूप प्रतिबंधामुळे ज्ञान न होता कार्यब्रह्माची सायुज्यता मुक्ती होते. तेथे त्या हिरण्यगर्भाप्रमाणे ऐश्वर्य, सत्य संकल्प, या शरीराची व भोगांची इच्छा करीत शरीरे आणि भोग संकल्पाबरोबर प्राप्त होतात. एकाच काली हजारो शरीरे आणि त्यांच्या भोगाची पृथक पृथक इच्छा करेल तर ते सर्व त्यात प्राप्त होते. एकाच वेळेला जर त्याला हजारो शरीर धारण करावी वाटली आणि त्या 1000 शरीरांसाठी लागणारे अनेक प्रकारचे भोग मिळावे वाटले तरी ब्रह्मलोकामध्ये ते त्याला प्राप्त होतात. फार काय सांगावे, जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार हे सोडून अन्य सर्व ऐश्वर्य ईश्वरा समान होते. ईश्वर हिरण्यगर्भाचं जसं काय ऐश्वर्य प्राप्त होतं, पण जवळजवळ ईश्वरात ते सर्व आयुष्य त्याला प्राप्त होतं. फक्त काय जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नसतं. याप्रमाणे हिरण्यगर्भासमान बहुत काल संकल्प सिद्ध दिव्य पदार्थ बघून प्रलयकाली जेव्हा हिरण्यगर्भाचा नाश होतो तेव्हा ज्ञान होऊन त्या उपासकास विदेह मोक्ष प्राप्त होतो. परत खाली येत नाही ब्रह्मलोकाला. तर आता हा हिरण्यगर्भाचं आयुष्य खूप मोठे, तसंच याला सुद्धा दीर्घकाल आयुष्य प्राप्त होतं. आणि कल्पांताच्या वेळेला जेव्हा ब्रह्मदेव मुक्त होतो तेव्हा ब्रह्मदेवाबरोबर हा ब्रह्मलोकाला गेलेला जीव सुद्धा त्या ठिकाणी ज्ञान होऊनच मुक्त होता. तिथं सुद्धा त्याला ज्ञान होऊनच मुक्त होतो. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी म्हणजे ब्रह्मसूत्रात हा विषय स्पष्ट होत नाही, तर नाथ महाराजांनी ब्रह्मसूत्रात त्याचं स्पष्टीकरण केलं. सांगतात नाथ महाराजांनी एकदम निसर्ग सांगितलं. आता तुम्ही काय म्हटले की एखादा पुरुष आहे आणि तो ब्रह्मलोकात होतो, तरी बघा या लोकाच्या कामना
हे लोकांच्या कामना त्यांनी धारणच केल्या नाही, फक्त त्याला ब्रह्मलोकाच्या कामना होत्या, त्या त्यांनी भोगल्या, आहे की नाही? भोगल्या नंतर त्याला ज्ञान झालं आणि नंतर त्याला मोक्ष होतो असं सांगितलं. याच्यामध्ये सरळ झालं की तो गेलेला परत येतच नाही असं. तेव्हा नाथ महाराजांनी शंका उपस्थित केला, जेवढे जीव अशा प्रकारचे ब्रह्मलोकाला जातात ते निश्चित सगळे मुक्तच होतात का? त्याच्यातले कोणी पुनरावृत्ती आहेत? कारण आता संतांचे अभंग पाहिले तर त्यांचे म्हणणं आहे की ब्रह्मादिकपदी दुःखाची शिराने तेथे चित्तधनी जडोदेशी. कारण तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर आणि जे जे कर्मधर्म नाशवंत. याचा अर्थ त्याच्यातले काही लोक माघारी येतात की काय? कारण दुःखाची पराकोटी असं जर तुम्ही त्या म्हणत असाल, ब्रह्मपदाधिक भोग नव्हे तो का इंद्रपदाधिक भोग, इंद्रपदाधिक भोग नव्हे तो भोग. इथं इंद्र शब्द असला तरी ब्रह्मलोकाला सुद्धा संतांच्या दृष्टीने तो लागूच आहे. मग असं असल्यावर त्या सर्वांनाच परत आपलं काही ब्रह्मलोकाला जातात, काही परत पुनरावृत्तीला प्राप्त होतातच की नाही अशी शंका जेव्हा विचारली, त्या शंकेचं उत्तर नाथ महाराज असं देतात की सगळे ब्रह्मलोकाला गेलेले सगळे देह देवल्याला प्राप्त होत नाही, सगळ्यांना ज्ञान होतं असं नाही. जे ब्रह्मलोकामध्ये काळ करत असताना तिथं सुद्धा त्यांना वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्याने ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्तीला काय प्रतिबंध झाला होता अशा हळहळ निर्माण होते. आणि त्यावेळेला आता त्यांना गुरु शास्त्राधिकाचा अध्ययन न करता देखील ईश्वरानुग्रहाने त्या ठिकाणी ज्ञान होऊन पूर्वसंस्काराने ते विधेय केलेला प्राप्त होतात. तिथं जे रममान होतात आता हे भोग आम्हाला पुन्हा असेच पिकावे असं ज्यांना वाटतं, तिथं त्या दिव्य भोगाविषयी ज्यांच्या अंतकरणात अनुताप निर्माण होत नाही तर ते लोक पुन्हा पुनरावृत्तीला प्राप्त होतात. नाथ महाराज पुन्हा पुढे असं सांगतात, थोडक्यात याचा सारांश असा आहे तर कुठेही जरी असलं तरी सुद्धा जोपर्यंत ऐहिक आणि पारलौकिक भोगाविषयी वितृष्ण झाला नाही, म्हणजे वैराग्य प्राप्त झालं नाही, त्या पुरुषाला म्हणजे ज्याचा मनोनाश वासनाक्षय झाला नाही असा कोणताही पुरुष हा पुनरावृत्तीलाच प्राप्त होतो. मग तो हिरण्यगर्भापर्यंत असो किंवा स्वतः ब्रह्मदेव असो किंवा ब्रह्मलोकाला गेलेला कोणताही जीवात्मा असो असं नाथ महाराजांनी आशंका असं लिहिलं, म्हणजे शंका करून त्याचं पुन्हा समाधान केलेले नाही का. म्हणजे काय वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही, आईशे विचारून खाई ठेवले देवे इतरागती सारिका जोडून ठेविला सखा जो आगवियाची भूमिका सवित आहे. आगवियाची भूमिका म्हणजे ब्रह्मलोकाच्या भूमिकेत गेले तरी सुद्धा तुम्हाला वैराग्य पाहिजे. त्याला वैराग्य नाही त्याला ज्ञान होत नाही, ज्याला ज्ञान होत नाही त्याला मोक्ष होत नाही. मग तो कोणत्याही देशात असो किंवा कोणत्याही कालात असो, कोणत्याही वर्णाचा असो नाही तर कोणत्याही आश्रमाचा असो, ज्ञाना वाचून मोक्ष नाही. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञान कशाने होईल? वैराग्य वाचून ज्ञान होत नाही. ज्ञानाला जर पाहिजे असेल तर वैराग्य हे पाहिजे, वैराग्य वाचून ज्ञान होत नाही. तुम्ही म्हणाल हे लोकातलं का परलोकातलं? परलोकातलंही वैराग्य पाहिजे आणि हे लोकातलंही पाहिजे. आणि ते केवळ बाह्य इंद्रियांचा निग्रह केलेला चालेल का निग्रह न करता विषय पाशी आले शेजारी घे काय म्हणून हे लोकीचे का पारंचे विषय पायिक झाल्या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मनामध्ये. मनामध्ये ते अंतर्वृत्तीवरचे विषय त्याचे का ग्राह्य असं नाही. ते विषय कसे राहतात? उपेक्ष राहतात. ऐसले काय आणि नसले काय, माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं जे वैराग्य हे वैराग्य अभंग वैराग्य आणि ते त्या ज्ञानाला कारण आहे असं निर्णय करायचा. आयशे दिवी भोग भोगता अनुतापी नित्य हा ब्रह्मलोकात मुक्त होतो. ते सुद्धा त्याच्यामध्ये सांगितले. जरी ब्रह्मलोकात ते भोगत असला तरी तो म्हणतो जसा एखादा राजा आहे ना, आणि तो राजा एखादा मांडलिक व्हावा, एखाद्या राजाच्या ताब्यात जावा. तिथे जरा सुद्धा राजा ऐश्वर्य नाही का, राजकैदी म्हणतात. आता काही कैदी आहेत ना राजकैदी, त्यांच्याजवळ फोन असतो, त्यांच्याजवळ टीव्ही पाहायला असतो, त्यांना मच्छरदाणी सगळं भोग, त्यांना आवडणारे पदार्थ पुरवतात. मग ते किती सुखाने जातात. एक महिन्यात त्यांचं वजन 10 किलो निघटलं. कारण ते म्हणतात कुठून बुद्धी झाली आणि कसं काय मला इथे यावं वाटलं. राजकीय हे ऐश्वर्य त्यांना आवडत नाही. कारण स्वतंत्र असणार आपण स्वातंत्र्य गेलं ना त्याच्यामध्ये. तसा आजरी ब्रह्मलोकाला गेला तर तो कुठून मी या ब्रह्मलोकाची कामना केली तर मी याची ते याच्या काळात तिथंच मुक्त झाला असतो तर किती चांगलं झालं असतो. असू द्या त्याचं मनच त्याच्यामध्ये रमत नाही आणि तो मनुष्य जो येतो ब्रह्मज्ञान होऊन मुक्त होतो. ब्रह्मदेवाचा
हा हा वा हा उलट असं छान आहे वा हा चालेल नाही आपण तेच सांगा ना सगळ्यांना महाराज काय म्हणतो बघा हे सगळंच सांगा थोडक्यात उपनिषदामध्ये आलेला विचार आहे ईशावास्य उपनिषद हा विचार येतो की कर्माचे अनुष्ठान करणारे आहेत त्यांची गती ती नरकात जातात आणि जे उपासना करतात ते अंधदम नरकात जातात. असं का बरं? कारण कर्माचं जे फळ आहे ते स्थूल फळ आहे, त्यामुळे त्याचे जे परिणाम वासना जे आहेत तेही तितक्यात खोलवर रुजलेल्या नसतात. परंतु उपासना करून सकाम उपासना करून जे स्वर्ग लोकांपर्यंत गेलेले असतात आणि तिथे जाऊनही जर वैराग्य झालेलं नसेल तर त्या स्वर्ग लोकातले जे काही भोग आहेत ते इतके सूक्ष्म असतात आणि त्याचे संस्कार एवढे खोलवर रुजलेले असतात की तिथं जाऊन जर वैराग्य झालं नाही तर तेव्हा तो खाली येतो, तो अंधतम प्रविशंती. पुन्हा तो स्वर्गाकडे जाण्याचे प्रयत्न करील, त्याच्यासाठी जे न्यायालय करील त्याला मुक्त व्हावं म्हणून ही इच्छा लवकर उत्पन्न होते. कर्माचे भोग स्थूल असतात त्यामुळे तो कधीतरी म्हणेल की काय कर्म सिंधू काय हा दुस्तर, काय संसार सिंधू हा दुस्तर उल्लंघिता पार बहुत वाढले दूर नलगेची चेहरा पहिली खडी. असं कर्म करणाऱ्या माणसाला तरी कधीतरी वैराग्य निर्माण होईल. परंतु हा जो सूक्ष्म अशा उपासनेच्या द्वारा, उपासना ही सूक्ष्म आहे कर्मापेक्षा, कर्म स्थूल आहे आणि असा जो पुरुष आहे तो स्वर्गामध्ये गेला तर त्याला बाहेर येताना फार वाईट वाटतं. त्यांनी त्याचं बरंच वर्णन केलं की त्याला तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे परत कोणी येऊ लागली माघारे मृत्यू लोका आहे की नाही. ते तर मुक्त नाही आहे ना वेगळं, त्याच्याबद्दल नाही. पण इथं जे सांगितलेलं आहे ना उपासना शब्द वापरला पितृलोक नाही उपासना करणारे आहेत ती ब्रह्मलोकाला निष्काम कर्म करणारा जो पुरुष आहे ब्रह्मलोकाच्या इच्छेने निष्काम कर्म करणारा पुरुष आहे तो जाऊ शकतो ना. विशेषतः हे ओंकार स्वर्गाधिकापर्यंत निष्काम कर्म एक अंतकरण शुद्धीचा एक पद देतं. निष्काम कर्म जे आहे आणि समजा निष्काम कर्म तुम्ही केलं अंतकरण शुद्धी तर फल देईल तुम्हाला. आणि समजा तुम्ही काय त्याच्यात मोक्ष मुक्त व्हाल असं नाही, मग तुमच्या कर्माचं फल काय म्हणणार तर दिव्य भोग तुम्हाला स्वर्गाधिकांची प्राप्त होणारच नाही. निष्काम उपासना केली तर तुम्हाला ब्रह्मलोकाचं फल प्राप्त होणार. ब्रह्मलोकाला जो गेलाय तो कधी असा नरकात नाही नरकात तर जाणारच नाही, त्याचं कोण काय म्हणतो. तो चांगल्या प्रकारे तुम्ही आनंद नाही तसं उपनिषद घ्यावं त्याचं काय नाही. तसं जर बारकाईने पाहिलं ना तर तो विषय पाहिला पाहिजे तिथं प्रत्यक्ष. परंतु इथे एक विधान केलेलं आहे तर त्याला यमलोक नेऊ शकत नाही असं विधान केलं, त्यामुळे तो नरकगामी होणं शक्य नाही असं. पण खरं त्याचा अर्थ अनंतम म्हणजे तो निबिड अज्ञान अंधकाराचा, निबिड अज्ञान अंधकाराचा तो असं त्याचा अर्थ. निबिड अज्ञान अंधकारात का म्हणायचं तर त्याला त्या जन्माभाव मोक्षाची कधी इच्छा सुद्धा उत्पन्न होते. उलट त्याला काय म्हणतात की संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म केले आणि स्वर्ग सुख भोगीले मनोरथ या प्रमाण ढळले याच्या पलीकडे त्याची बुद्धी चालत नाही. आणि हा जो कर्म मानतो कर्मठ मनुष्य जो आहे तर हे अनित्यत्व त्याला स्वर्गाधिकांचं अनित्यत्व जाणवतो. तर त्या अनित्यत्व जाणवल्यामुळं त्याला कधीतरी मला नित्य फलाची इच्छा होती. याला हा ब्रह्मलोकामध्ये हिरण्यगर्भाचं सगळं ऐश्वर्य प्राप्त होतं ना, थोडंसं कमी ईशद निवड म्हणतात त्याला. असं ईश्वराचं बरोबर जगत की उत्पत्ती आधी आपण सोडलं विद्वान का ऐश्वर्य आहे तर की सृष्टी प्रकरण में ईश्वर काही सृष्टी प्रकरण में संविधान में जीव संधी नाही म्हणून फक्त ते घेत आहेत. बाकी सगळं ऐश्वर्यात आणि त्या ऐश्वर्यामुळे तो काय होतो त्याच्यातच पुन्हा रमतो. त्यांनी तर लिहिलंय की जेव्हा त्याला ते ऐश्वर्य सोडून खाली यावं लागतं त्यावेळेला जसं एखादा दोन प्रकारांनी दिले, एखादा सर्प आहे आणि त्या सर्पाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो जसा खवळून उठतो त्याप्रमाणे त्याला जो दुसरा पुण्याने जेव्हा दुसरा इंद्र येतो तिथं तर यात एका क्षणात एक क्षण सुद्धा लागत नाही, लगेच त्यांची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. पण मृत्यू लोकात येताना तो कोणता विचार करतो तुम्ही ब्रह्मलोकात सर्व लोक
इंद्र वगैरे आणि सगळे सर्व हा ठीक आहे. हा ब्रह्मलोकाचे हे असं आहे. मिक्स झाला नाही हा बरोबर आहे. ते काय म्हणतात, कर्माने प्राप्त होणारा जो लोक आहे तो स्वर्ग लोक आहे आणि उपासनेने प्राप्त होणारा जो आहे तो ब्रह्मलोक आहे. मग ब्रह्मलोकातल्या मनुष्याला अंधंत महाप्रविशंती ततो भूय येव ते असं जे म्हणतात त्याचं कारण. साधं उदाहरण दिलं मी. जो गरीब मनुष्य आहे त्याला जर पंक्तीला जेवण दिलं तर त्याचे पंक्तीचे संस्कार कसे राहतील. त्या माणसाला जर फायस्टार हॉटेल जेवायला दिलं ते संस्कार राहतील ते खूप दृढ होते. मला तेच पाहिजे. ब्रह्मलोकाच्या बाबतीत नाही. ब्रह्मदेव स्वतः त्याला ज्ञान देतो असे करून म्हणाले. जे त्याला ज्ञान देतात त्याचा वाटतं हा प्रश्नच नाही. जो ज्ञान हाता गुंड खाली येतो त्याचा प्रश्न आहे. आणि त्या उपासनेने उलट ते संतोषी होते. ब्रह्मलोकाला जे जातात ना ते पण निष्कामपासून जातात. त्याचं वैराग्य नाही झालं तर त्या भोगाचे सूक्ष्म संस्कार त्यांना पुन्हा ते भोगच प्रवृत्त करतात. आणि फार सूक्ष्म भोगातच जास्त प्रवृत्ती होते. आणि मला तर असं वाटतं की हे मनोविज्ञान आहे. तसं मनोविज्ञान दुसरं काही नाही. त्याचा मूलभूत विचार हाच आहे, पण त्याचा आणखी भाष्य ब्रह्मलोकाला गेल्यानंतर कुठे असं बोलणार महाराजांनी स्पष्ट लिहिलंय याच्यामध्ये. ब्रह्मलोकाला जाऊन सुद्धा त्याला पुनरावृत्ती चुकत नाही असं लिहिलंय याच्यामध्ये. आणि ही जी आपली ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तिथं ब्रह्मच असा अर्थ केलेला आहे. तिथं तुम्ही इंद्र असं त्याचा अर्थ करणार का? ब्रह्मादिक हा पण ब्रह्म आहेच ना. तर ब्रह्म आहे आधी ज्याच्या म्हणजे ब्रह्मपद तुच्छ केले या कारणी असं जेव्हा म्हणतात तर ब्रह्मदेवाची पदांनी त्या ठिकाणी तुच्छता सांगितलेली ना. याचा अर्थ तिथं ब्रह्मलोकाला गेलेला प्रत्येक पुरुष मुक्त होतो असं विधान करता येणार. आता म्हणजे ही जी संगती याची काही वेगळी असू शकते, पण ब्रह्मलोकाला गेलेला प्रत्येक मनुष्य कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतो असं शास्त्र आहे. परंतु ही शंका जेव्हा येतात सर्वच मुक्त होतात, सर्व मुक्त होऊ शकत नाही. जोपर्यंत त्यांच्या ठिकाणी विषयांच्या विषयीचा कामना अंत करण्यात आहे आणि वैराग्याचा परिपक्वतेचा अभाव आहे, असे सगळं कोणी जरी पुरुष असला तर त्याला जन्माला यावंच लागतं त्याला. आणि जन्माला आल्यानंतर त्याच्या अगोदर आता विषय एवढाच आहे तर तो नरक लोकांना जातो का, किंवा त्याची पुन्हा उत्थान जे होतं ते पुन्हा कोणत्या क्रमाने जातं. स्वर्गाचं वेगळं आहे आणि मग पुढे मोर पुढे गुंतवणूक कुठे विष्णूची उपासना केली आणि वैकुंठ लोकांना प्राप्त झालं. नाही, त्याच्यात पण ब्रह्मसूत्राचं चिंतन केलं. त्याला काय असतं की जे आपण इथले ब्रह्मन आणि एखादा विष्णूचा उपासक आहे त्याला तिथं काय वैकुंठ वाटतं. जो कैलास आहे त्याला आणि लोक विशेष नाही, वेगवेगळे नाही, एकच लोक त्या शंकराच्या उपासना बलाने त्याला कैलास वाटतो. एकाला त्याच्या ठिकाणी वैकुंठाचा भ्रम होतो आणि एकाला ब्रह्मलोकाचा भ्रम होतो असं चिंतन. ते थोडे दोन विभाग त्यांनी स्वर्गाचा जो विभाग हा वेगळा आहे आणि हा ब्रह्म ठीक आहे ना. ठीक आहे ना, त्याच्याबद्दल काही शंका नाही. समजा स्वर्गाने इंद्राधिकात आणि ब्रह्मलोकाच्या बाबतीत मात्र असं सांगितलंय की ब्रह्मलोकाला गेलेला पुरुष हा परत येत नाही, तत्वज्ञान म्हणून तो जातो. परंतु शास्त्रार्थ करताना असं मात्र आदिनाथ महाराजांनी तर एकदम स्पष्ट लिहिलंय आणि असाच अर्थ आहे की ही गोष्ट इतकी सत्य आहे की तिथं जर त्याला वैराग्य नसेल तर वैराग्य नसल्यामुळे त्याला ज्ञान होऊ शकत नाही आणि प्रतिबंध आल्यामुळे तो पुन्हा पुनरावृत्तीला प्राप्त होतो. तुम्ही म्हणाल तो ब्रह्मदेवामध्ये तिथंच राहतो, आता त्याला पुनरावृत्ती होतच नाही, पुनरावृत्तीच प्राप्त होते असंच मानावं लागेल त्याला देखील. कारण त्याचा अर्थ काय, जेवढे लोक आहेत असं एक हे पण आहे मला वाटतं उपनिषद, हे सगळे जे लोक आहेत हे सगळे क्षयवान ते क्षयिष्णू आहे. ब्रह्मलोक जरी असून उपासनेने झालेला ब्रह्मदेव वेगळा आणि आकर्माच्या द्वारा झालेला ब्रह्मदेव वेगळा आणि आचार्य जो ज्याचं शास्त्रामध्ये वेदांनी वर्णन केलेलं आहे तो वेगळा असं पण वर्णन केलेलं आहे. हा जो कर्माने प्राप्त झालेला तो ब्रह्मदेव हा पुनरावृत्तीच्या मापात शिग झाला असं तो कल्पापर्यंत राहतो आणि कल्पाच्या शेवटी तो काय होतो मुक्त होतो असं त्याचं वर्णन. परंतु त्या ब्रह्मलोकामध्ये गेलेले जे पुरुष आहेत, ब्रह्मलोकामध्ये गेलेले जे पुरुष आहेत ते कल्पांताला त्या ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात असं नाही, तर ते पुन्हा पुनरावृत्तीच्या पुनरावृत्तीच्या मापात शिगे झाला. हे कोणाबद्दल म्हटलेले, ब्रह्मदेवाबद्दल म्हटले का इंद्राबद्दल? ब्रह्मदेवाबद्दलच म्हटलं. पुनरावृत्तीच्या मापाला तो शिव म्हणजे सर्वात शेवटचा दाना त्या राशीवर असं स्पष्टपणे लिहिले. याचा
तर त्याला पुनरावृत्ती नाहीच असं म्हणता येत नाही. इंद्रदेव ब्रह्मदेवाचं आयुष्य भरपूर आहे ना. हा तर एखादा व्यक्ती ब्रह्मलोकात तिथं गेला हा आणि तिथं गेल्यानंतर तीव्र पश्चाताप झाला. हा. तर ब्रह्मदेव कल्पांताच्या वेळेला मुक्त होतो. हा तर त्या जो व्यक्ती गेला तर त्याला पश्चाताप झाला तर ब्रह्मदेवाच्या अगोदर तो मुक्त तर होतो. ब्रह्मदेवाच्या अगोदर तो मुक्त होतो. होणार असंच मानावं लागेल तिथं सुद्धा. तिथं सुद्धा त्याला काय म्हणावं लागेल. याच्यात त्रास आहे देवताधिकरणामध्ये ब्रह्मसूत्राच्या त्यांनी इंद्राधिक पद तुम्ही आता आपल्या संत वाङ्मयावरून आपल्याला असं संस्कार झाले की इंद्राधिक देव हे मुक्त होतच नाही आणि मुक्त होण्याचा अधिकार कुठे फक्त मानव योनीतच आहे असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्यांनी निर्णय केला की देवतांना देखील मुक्त होत आहे. त्याला उदाहरण प्रमाण कोण वेद आहे. इंद्र आणि विरोधचे दोघे शिकायला गेले आणि इंद्र मुक्त झाला असं त्याच्यामध्ये वर्णन केले. जिथंही कुठं तुम्हाला वैराग्य होईल जिथेही तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल तिथं तुम्ही मुक्त व्हाल. सामान्यतः देवाच्या शरीरात गेल्यानंतर ते मिळणारं जे काही वैभव आहे ऐश्वर आहे त्यामुळे माणसाला सहसा वैराग्य तिथं उत्पन्न होत नाही या अर्थाने म्हटलेले किंवा देवांना काय स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. पण असं काही नाही का फक्त मनुष्य जन्माला आलं तरच तो मुक्त होईल असं त्याचा अर्थ नाही. कोणत्याही शरीरात तिथं असेल कारण तसे तर वर्णन केलेले त्यांनी की पशुपती शरीरातील मुक्ती झाल्याची वर्णन येतात म्हणून त्या ठिकाणी मुक्ती होतच नाही. राक्षस देहात प्रल्हाद गेला तिथे त्याला मुक्ती प्राप्त झाली. मुक्ती ध्रुवाला पण प्राप्त झाली म्हणून ते किशोर दिवस एक श्लोक सांगत असतात तिला काल नाही किंवा वय नाही लिंग नाही काही नाही भगवंताला काहीच लागत नाही. जिथं त्याची भाव असतो जिथं भक्ती असते त्याला तो प्राप्त होतो. यम एव यश वृणते ते न लभ्या उपनिषदामध्ये पण सांगितलं त्याचं तो वर्णन करतो त्याला तो प्राप्त होतो. कारण बरोबर आहे की ब्रह्मदेवामध्ये कल्पनालाच मुक्त होईल का तिथं जर त्याला तीव्रतर अनुताप झाला आणि तिथे त्याला ज्ञान झालं तर तिथं जो प्रतिबंध निवृत्त झाली की त्याला पुढचं काय म्हणले ज्ञानाचं पण मोक्षच आहे ना त्याला होऊ शकतं याचं कारण असेल. या सगळ्यांचं कारण काय कोणीही मुक्त होऊ शकतं कुठेही मुक्त होऊ शकतं. आपलं स्वरूप आहे ते देश कालावर अवलंबून नाही तर कशाला ब्रह्मलोकाला तुमची योगाशितामध्ये फार कल्पना म्हणजे त्यांनी अशी कल्पना केली की ब्रह्मलोकात योगाशितामध्ये चिंतन आले की प्रक्रियेचं चिंतन नाही त्यांनी गेलं की योगाशितामध्ये की त्या दिवशी असं कल्पना केली की मी या ठिकाणी अशी तपश्चर्या करीन आणि ब्रह्मलोकाला जाऊन दिव्य भोग करीन आणि कल्पांतानंतर मी काय होईल ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होईल. आणि यासाठी त्यांनी अनुष्ठान केलं त्याकडून किती कठीण अनुष्ठान केलं त्याची वर्णन केलेली आणि ते वर्णन केल्यानंतर त्यांनी असं लिहिलं की त्यानंतर ते ऋषी ब्रह्मलोकाला गेले. मग त्यांच्या आयुष्यात खूप अध्याय भरून सांगितले साहित्यिक भाषेत त्यांनी एवढं सगळा सुखाचा भोग घेतला. नंतर काय झालं म्हणे मग कल्पांताला ब्रह्मदेवाबरोबर ते मुक्त झाले असा त्यांना भ्रम झाला. आपण आता ब्रह्मदेवाबरोबर मुक्त झालो असा त्यांना भ्रम झाला. तर पुन्हा जाऊन पुन्हा होतात वास्तविकतेने ते मुक्तच होते पण त्यावेळी त्यांना हे कळलं नाही. आता त्यांना कळलं आणि त्यामुळे त्यांना आपण आता मुक्त झालो असं वाटलं. त्याच्यामध्ये याचा मुक्ती म्हणजे आता आपण वेदांताचं चिंतन करतो या दृष्टीने ह्या गोष्टी ज्या लोकांतर वगैरे ह्या ज्या संकल्पना आहेत त्या शास्त्रीय संकल्पना आहेत त्याच्याद्वारा तो अध्यारोपाच्या भाषेत अपवादाच्या भाषेत आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झाले. ही गोष्ट ठाम समजून असली पाहिजे मात्र नाही तर सांगायला लागले की आपल्याला वाटतं हे आपलं खरं ब्रह्मसूत्राचं अध्ययन चालू हे अध्ययन नाही त्याच्यामध्ये कसलं काय जिथं असं ज्ञान मिळतं तिथं तो मुक्त आहे काही नाही. आमच्या दृष्टीने तर अज्ञान कालात देखील तो काय आहे ज्ञान स्वरूप आहे मुक्त आहे की नाही हा आमचा सिद्धांत आहे. शास्त्राने सगळ्या अधिकारांविरोध केलेला आहे विचार एवढा विचार आणि ब्रह्मसूत्रांना वाटले की परस्पर विरोध येतो म्हणून समन्वय करण्याचा प्रयत्न केला. समन्वय नाही केला तरी समन्वय आहे त्याच्यामध्ये. आम्ही एवढी जाऊनी पुढती आम्ही एवढी जाऊनी पुढती अज्ञान जाणावी निवृत्ती ते नाही तरी किती वतवतू किती स्वामी महाराजांची आवडती होईल म्हणजे अज्ञानाला स्वीकारून आम्ही जे बोलायचं ते अज्ञानच मुळी नाही तर काय आता किती वतवत म्हणजे आम्ही किती जीव काढून तुम्हाला सांगू का स्वर्ग नाही ब्रह्मलोक नाही मृत्यूलोक नाही काय काय शरीर नाही काय नाही वतवत स्वामी महाराजांची आवडती होती. म्हणजे आता मी किती सांगू तुम्हाला अज्ञानच लटिके माता यांचे कार्य किती तुम्ही काही नाही. अज्ञानच जर नाही तर अज्ञानाचं कार्य ब्रह्मलोक कशाचं कार्य आणि मृत्यूलोक काय नाही कोणाचं सत्वगुण असेल कोणाचं रजोगुण असेल एवढाच फरक आहे सगळं प्रकृतीचंच कार्य
आहे की नाही याच्या दृष्टीने हा विचार केला आणि म्हटलं तर मग हा काही एवढ्या जोर राहत नाही जर आणि नसेल तर मग मात्र उपनिषद भाष्य पाहिलं पाहिजे. अन्नम महाप्रविशंती ईशावास्य उपनिषदामध्ये चिंतन आहे त्याच्या आणि अनेक प्रकारचं चिंतन केलं पाहिजे. त्याच्यातून आपण त्याच्याशिवाय शास्त्राभ्यासाशिवाय ही गोष्ट आपल्याला निसंदेह करणार नाही. ती लावण्या करता जे निर्माण होतात त्याच्याकरता एक गुरुवर्ग आचार्य मार्गाचं ज्ञान असतं. हा ठीक आहे अगदी पार असलंच पाहिजे करूनच घेतलं पाहिजे कारण जोपर्यंत आपल्याला डोंगर मार्ग आणि आजच्या मार्ग हे खरे वाटतात संगती लावण्यासाठी पाहिजेच त्याचं कारण व्यवहार पण आता असतं व्यवहार नाही. अगदी एकाच काली हजारो शरीरे आणि त्यांच्या भोगांची पृथक पृथक इच्छा करील तर ते सर्व त्यात प्राप्त होते. फार काय सांगा तर तुमची इच्छाच असली तर आपण ईशावास्य आता 5वा तरंग पूर्ण होतो. ईशावास्यमध्ये आता कसं चिंतन आले ते पाहू. त्याच्यामध्ये आहे विचार झालेला त्याच्या ब्रह्मसूत्रामध्ये पण झाले. तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच पाहू. 4 दिवस आहे मोकळ नाही तर मग आता हा 5वा तरंग झाले तुम्हाला अभ्यास करायचा तर आता 4-5 दिवस अभ्यास करा चालू ठेवायचं. रोज उद्याच्या दिवशी नंतर मग आपण ज्ञानेश्वरी घ्यायची. काय आमची ज्ञानेश्वरी थोडी राहिली तुम्हाला जर वेळ असला तर तुम्ही पण या आणि थोडी राहिली प्रस्थानपर्यंत पूर्ण करण्याचा विचार पुन्हा आपण पुढच्या वेळेला परत चिंतन थोडे राहिले त्याच्यासाठी पुन्हा 2 महिने ती बंद पडायची महिनाभर त्यावेळेस आम्ही चिंतन करू. तुम्हाला पाहिजे 2 वेळा घेतले म्हणजे पूर्ण थोड्या वेळा राहिले. हा मुख्य विषय हा विषय चांगला आहे आणि तो साधकाच्या दृष्टीनं अत्यंत उपयोगी विषय. तुमची तयारी असेल तर तुम्ही येता तुमच्या सवडीत आपण वेळेचं काही निश्चितता करू त्याच्याप्रमाणे आणि नसलं तर तुमचा तुम्ही अभ्यास करा आमचा. आता जगाची उत्पत्ती पालन आणि संहार हे सोडून अन्य सर्व ऐश्वर्य ईश्वरा समान होते. याप्रमाणे हिरण्यगर्भा समान बहुत काळ संकल्प सिद्ध दिव्य पदार्थ बघून प्रलयकाली जेव्हा हिरण्यगर्भाचा नाश होतो तेव्हा ज्ञान होऊन त्या उपासकास विदेह मोक्ष प्राप्त होतो. तशीच इतर उपनिषदांमध्ये ब्रह्माची उपासना सांगितली आहे. त्या उपासनेचेही हेच फल आहे. परंतु आता उपनिषदामध्ये ब्रह्माची उपासना सांगितली जसं हे प्रणव उपासना आहे तसं त्याच्यामध्ये आणि उपासना वगैरे उपासना आहे त्यांचं सुद्धा फल हेच आहे. परंतु अहंग्रह उपासने वाचून अन्य उपासनेने ब्रह्मलोक प्राप्ती होत नाही. जरी कार्यब्रह्माची उपासना इतरांनी सांगितलेली पण अहंग्रह उपासना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब्रह्मलोकाची प्राप्ती होत नाही. कारण या सगळ्यांचं आमंत्र असणारा ते कोण आहे ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म कोण आहे मीच आहे. अशा प्रकारची अहंग्रह उपासना जोपर्यंत होत नाही तर त्या लोकांना दुसऱ्या इतर लोकांतराची प्राप्ती होईल पण ब्रह्मलोक प्राप्ती होत नाही. हे सूत्रकारांनी व भाष्यकारांनी चतुर्थाध्याय सांगितले आहे. म्हणजे ब्रह्मसूत्राचा जो 4था अध्याय त्याला फलाध्याय म्हणतात तर त्या फलाध्यायामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. आता मग याचा निर्णय कुठे केला पाहिजे हे इतकं वाचून होईल का तर 4था अध्यायाचं चिंतन केलं तरी याचा निर्णय होईल असं त्यांनी सुतोवाच करून ठेवले. जसे शालिग्रामाचे विष्णू रूपाने प्रतीक ध्यान सांगितले आहे तसेच मनाची किंवा आदित्याचे ब्रह्मरूपाने सांगितलेले ध्यान प्रतीक आहे अहंग्रह नाही. आता शालिग्रामाला विष्णू आहे असं कल्पून जे ध्यान सांगितलं त्याला तुम्ही म्हणतात प्रतीक ध्यान. तसंच मनाला काय मनोब्रह्म इत्युपासित मनच ब्रह्म आहे अशी उपासना करावी. परंतु मनाला विषयी सुद्धा काय म्हणायचं प्रतीक ध्यान या अहंग्रह उपासनेमध्ये याचा समावेश होत नाही. किंवा आदित्य ब्रह्म आहे अशी उपासना करावी अशी काही उपनिषदात वचन त्याचा अर्थ ध्यान कोणते प्रतीक ध्यान आहे अहंग्रह नाही. म्हणून त्यापासून ब्रह्मलोक प्राप्ती होत नाही. तेव्हा मन आदित्य शालिग्राम यांची पूजा आपण केली त्याची उपासना केली तर त्या उपासनेने प्राप्त होणार पण ब्रह्मलोक प्राप्ती नाही कारण त्याचा अहंग्रह उपासनेमध्ये समावेश होत नाही. त्या उपासनेमध्ये सगुण किंवा निर्गुण ब्रह्माचे आत्मस्वरूपाशी अभेद चिंतन करणे यास अहंग्रह ध्यान म्हणतात. अहंग्रह ध्यान म्हणजे काय सगुण असो किंवा निर्गुण असो त्या सगुण किंवा निर्गुण ब्रह्माला मी आहे अशा प्रकारचं ज्ञान नाही झाला अशा प्रकारचं ध्यान करणं याला म्हणतात अहंग्रह ध्यान. सगुण किंवा निर्गुण ब्रह्माचे आत्मस्वरूपाशी अभेद चिंतन करणे म्हणजे सगुण ब्रह्म मी आहे किंवा निर्गुण ब्रह्म मी आहे असं जे अभेद चिंतन करणं निर्गुण किंवा सगुण ब्रह्माचं आत्म्याशी
अभेद चिंतन करणं याला अहंग्रह ध्यान म्हणतात आणि त्यापासून ब्रह्मलोक प्राप्ती होते. म्हणजे अहंग्रह उपासनेने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. पूर्वी सांगितलेल्या ब्रह्मलोकाच्या मार्गात उत्तरायण किंवा देवयान मार्गही म्हणतात. आणि हा जो मार्ग आहे त्याला नाव काय आहे? उत्तरायण मार्ग किंवा देवयान मार्ग. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये जो सांगितला. ब्रह्मलोकी गेलेल्या उपासकास पुन्हा संसार प्राप्त होत नाही, ज्ञान होऊन विदेह मुक्तीची प्राप्ती होती. तर बघा अगदी स्पष्ट असतं की ब्रह्मलोकाला गेलेला पुरुष जो आहे त्याला काय होते? विदेह मुक्तीची प्राप्ती होते आणि तो परत संसाराला येत नाही, नरकाची गोष्ट लांबच राहील. त्या लोकात गुरुपदेशादी ज्ञान साधनांची अपेक्षा नाही, त्या वाचूनच ज्ञान होते. ब्रह्मलोकाला गेल्यावर पुन्हा त्याला गुरुंचा उपदेश श्रवण केला पाहिजे असं काही नाही, तर त्याला ज्ञान होतं. कारण ब्रह्मलोकात रजत तम गुणांचा प्रादुर्भाव नाही, केवळ सत्वगुण प्रधान हा लोक आहे. आता तिथून परत काय येत नाही, कारण ब्रह्मलोक हात मुळी काय आहे? सत्वगुण प्रधान आहे, रजोगुण तमोगुण प्रधान नाही. त्यामुळे त्याला येणारी मानव किंवा तिरेगादी योनी किंवा नरकामध्ये जाण्याचा प्रश्नच नाही असं त्यांनी स्पष्टीकरण. रजत तमोगुण नाही म्हणून काम किंवा जडता आलस्य अधिक नाही. आता मी जे सांगितलं होतं तिथे गेल्यावर त्याला वैराग्य निर्माण झालं नाही, तो भोगामध्ये गुंतला. तर इथं असं सांगितलं की त्या लोकांमध्ये काही नाही, रजोगुण किंवा तमोगुण नाही, त्यामुळे काम क्रोधादी विकारांचा संभवच त्या ठिकाणी नाही असं होतं याच्यामध्ये. रजतमगुण नाही म्हणून काम क्रोधादी किंवा जडता आलस्य अधिक नाही, केवळ सत्वगुण आहे म्हणून ज्ञानरूप प्रकाश त्यामध्ये प्रधान आहे. सत्वगुण सत्व संजय ते ज्ञान म्हणून त्याला ज्ञानच त्या ठिकाणी होईल, काम क्रोधाचा बळी तो पडणार नाही. म्हणून पूर्वी चिंतन केलेले सर्व भेदरहित असंग निर्विकार नित्यमुक्त ब्रह्मरूप आत्मा हे ओंकाराचे लक्ष त्याचे उपासना ब्रह्मलोकी पाहले होते. आता आपण काय करावं? इथं जोपर्यंत काय याचा आणखी काही विचार झाला नाही तोपर्यंत इथे जे शब्द आहे त्याप्रमाणे चिंतन करा. थोडक्यात कारण काय उपासकाची निष्ठा राहणार. तिथं गेल्यावरही जर मला परत जन्माला यावं लागत असेल तर मग उपासनेचं प्रणोपासना किंवा अहंग्रह उपासना ही करायची कसं असं त्याला वाटत. तर त्याच्यासाठी त्यांनी आता असंच समजावं. या समजावून या ग्रंथामध्ये निश्चलदाजींनी खूप चिंतन करून हा विषय लिहिलेला आहे. त्यामुळं आपण जी काय आता चर्चा केली ती विसरून जा त्याच्यामध्ये, आणि पुन्हा वाटत आणखी काही चिंतन होईल तर काही निष्पन्न झालं किंवा कोणी महापुरुषांना विचार. पण या ठिकाणी एवढंच लक्षात घ्यायचं की त्या ठिकाणी गेलेला मनुष्य हा मुक्तच होतो. तिथे त्याला साधन करण्याची आवश्यकता राहत नाही, गुरुपदेशाची देखील आवश्यकता नाही. त्यांनी आतापर्यंत ज्या प्रमाणाला ध्येय केलं होतं ठीक आहे ना, ते उपासना केली होती. आता त्यातून त्याला काय होतं? ज्ञान. ज्या प्रमाणाला तो ध्येय समजत होता तेच त्याला काय होतं? आता ज्ञेय होतं आणि त्याला त्या ब्रह्माचं त्याला भान होतं, म्हणजे यथार्थ ज्ञान होतं. आणि म्हणून जे हिरण्यगर्भ लोकवासी त्या संसार नाही. जरी हिरण्यगर्भ लोकाला गेलेले म्हणजे ब्रह्मलोकाला जे गेलेले त्यांना कधीही पुन्हा त्यांना ब्रह्मलोकाला गेल्यानंतर त्यांना परत संसार प्राप्त होत नाही. आता शंका केली, जरी महावाक्य विचारा वाचून ज्ञान होत नाही तरी ओंकाराचा विवेक महावाक्य विचार होत आहे. तुम्ही म्हणाल की बाबा महावाक्याचं कधी कुठे श्रवण केलं होतं? महावाक्याचा विचार कुठे केला? ते म्हणतात ओंकाराचा विचार म्हणजे काय आहे? महावाक्याचा विचार आहे. ओमचा विचार हाच काय आहे? म्हणून आपल्या संप्रदायामध्ये लोक म्हणतात तत्वमसी रामकृष्ण आहे. रामकृष्ण हे काय आहे? तत्वमसी महावाक्य आहे. राम म्हणजे तत्व, ओम म्हणजे कृष्ण आणि हरी म्हणजे अशा रीतीने आपली धारणा नाही. त्यामुळे हे तत्वमसी महावाक्य आहे. तसं तिथं ओंकार हे काय आहे? ओंकार हे सुद्धा काय आहे? सर्व सर्व काय भगवंताचं नावच आहे. काय तस्य वाचक हा प्रणव, त्या परमात्म्याचा वाचक हा ओम शब्द असल्यामुळं तो काय आहे? महावाक्य रूपच आहे. जरी महावाक्य विचारापासून ज्ञान होत नाही तरी ओंकाराचा विवेक महावाक्य विचार रूपच आहे. म्हणून ओंकाराच्या विचारानेही आजही तर ज्ञान होते. याप्रमाणे गुरुमुखाने ओंकाराचा विचार श्रवण करून अदृष्टीने अनेक दुसरा शिष्य उपासनेत प्रवृत्त होऊन ज्ञानद्वारा परमपुरुषार्थ जो मोक्ष त्यास प्राप्त झाला. याप्रमाणे गुरुमुखाने ओंकाराचा विचार श्रवण करून आता ओमचा विचार तो सुद्धा कशाने? गुरुमुखाने त्यांनी त्या ओमचा विचार केलेला आहे. आणि त्याला लक्षात आलं की ओमचा विचार त्यांनी ऐकला तरी सुद्धा त्याची बुद्धी त्या ओमचा जो लक्षार्थ ब्रह्म त्याला ती
ती विषय करू शकली नाही. मग अशा वेळेला त्या ओंकाराच्या उपासनेमध्ये तो प्रवृत्त झाला आणि त्या उपासना करता करता तो काय झाला, मुक्त झाला असं सांगतो. उपासनेत प्रवृत्त होऊन ज्ञानद्वारा म्हणजे तो कुठं जाईल, मग ब्रह्मलोकाला जाईल. आणि कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबर त्याला गुरुपदेशाची साधनं न करता देखील ब्रह्मज्ञान होईल आणि त्याप्रमाणे तो मुक्त होईल. तसा हा अदृष्टी नावाचा जो दुसरा शिष्य आहे तो या ठिकाणी मुक्त झाला असं सांगतो. आता अन्य जीवास कर्तव्यतेचा उपदेश. आता निर्गुण ब्रह्मोपासनेविषयी ज्याचा अधिकार नसेल त्याने सगुण ईश्वराची अनन्य भावाने उपासना करावी. आता हे झालं पहिल्यांदा तर तुम्हाला सांगितलं निर्गुण असणारं जे ब्रह्म आहे त्याचं आत्मत्वाने ते मीच आहे असं ज्ञान. ते ज्ञान झालं नाही तर तुम्हाला उपासना सांगितली. उपासना कोणती सांगितली, त्याच्यातही जवळची उपासना कोणती, निर्गुण ब्रह्माची उपासना करावी. त्याचं जर तुम्हाला जर निर्गुण उपासनेमध्ये तुमची रुची नसेल किंवा तुमची त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतो अधिकार कमी पडतात. कारण निर्गुण ब्रह्माची उपासना करण्यासाठी अधिकार पाहिजे. त्याला नाही रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया. जरी तुम्हाला ब्रह्माचं ध्यान करायचं झालं तरी तुमच्या बुद्धीची तेवढी सूक्ष्मता पाहिजे. तो अधिकार तुमच्या ठिकाणी नसेल तर मग समचरण दृष्टी विटेवरही साधेल. सगुण ब्रह्माची अनन्य भावाने उपासना करावी. आता ते म्हणजे सगुण ब्रह्माचंही आमचं होत नाही. ती शक्ती नसल्यास वेदविद निष्काम कर्म करावे. तत्वज्ञान जमत नसेल तर ध्यान करा. ध्यानामध्ये सगुण करा नाही तर आपण निर्गुणाचं करा नाही तर सगुणाचं करा. तेही शक्य नसेल तर वेदविद निष्काम कर्म करावे. मग आपलं काय तया सर्वात्मका ईश्वरा निष्काम कर्माचरण करावं. म्हणजे ते नाही होत तसे नसल्यास शुभ सकाम कर्म करावे. नसले तर मग काय करावं, सकाम कर्म करावं स्वर्गाधिकांना जाण्यासाठी. मग आई भोग भोगण्यासाठी कार्य याग वगैरे जे सांगितले अशा प्रकारचं तुम्ही सकाम कर्म करावं. आता म्हणजे सकामही कर्म नाही तेही शक्य नसल्यास ते जर तुम्हाला शक्य नसेल तर मग सुख्य राहू निरुपायाने वारंवार जन्म मरण दुःख भोगीत राहावे हे बरे. पुन्हा पुन्हा जन्मावं आणि पुन्हा पुन्हा मरावं. आता दुसरं काय करायचं नाही की नाही तर हे बरे असं बल वाटतं असावं आणि करायला काय का सोपं वाटतं म्हणतो. हा हे सोपं आहे सगळं. सगळं सोपं कोणतं जन्म आणि मरावं हे सगळं सोपं आहे. ऐकलं ते करावं पण ते तर वाटत नाही. मला असं वाटतं पण साधन मात्र कोणतंच करू नये असं वाटतं. त्यामुळे त्याला म्हणतात तू आता असंच राहा. स्वामी महाराजांच्याकडे त्यांचं एक बालमित्र रुसून आलं असं. त्याला 4 मुलं होती. तर त्या 4ही मुलांनी त्याची इतकी उपेक्षा केली की त्या पूर्वीच्या काळात वाडे होते. वाड्याच्या मागच्या भागामध्ये त्याला काय 5-7 म्हणतात काय तर त्याच्यामध्ये त्याला एक ओळीमध्ये त्याची कपडे वगैरे ठेवले, त्याची भांडी वगैरे सर्व ठेवले. तो आपला रसरकडं बाहेर कुठतरी मलमूत्र विसर्जन करायचं अशी अवस्था. त्याला जवळ पैसे नाही, शिळ्या भाकरी, पाणी झाकलेलं नाही. सगळ्या तो एकदम वृद्ध झालेला मनुष्य एकदम गांधलेला. तर त्याने कोणाची तरी मदत घेऊन उसने पैसे घेऊन स्वामी महाराजांच्या आश्रमात. आता त्याचं वय स्वामीजींच्या बरोबरच. स्वामीजींचं वय 80, त्याचं वय 80 अशा अवस्थेत तो आल्यानंतर तो त्याला पाहिजे स्वामींना खूप आनंद झाला. पाठ चालू होता. स्वामी महाराज म्हणजे त्याचं नाव होतं जेव्हा आश्रम काही राहिला तर याच्यामध्ये त्याच्यामध्ये आलो. स्वामी महाराजांनी चौकशी केली आणि स्वामी महाराज गीते मैया जय भगवत गीते हरिहिया कमल विहारिणी हरिहिया कमल विहारिणी सुंदर सुपनीते ओम जय भगवत गीते कर्म सुमर्म प्रकाशिनी आमा शक्ति हरा मा शक्ति हरा तत्व ज्ञान विकासिनी तत्व ज्ञान विकासिनी विद्या ब्रह्म परा जय भगवत गीते निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी निर्मल मलहारी
शरण रहस्य प्रदायिनी शरण रहस्य प्रदायिनी सर्वविधि सुखकारी जय भगवत गीते राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा भव भयहारिणी तारिणी भव भयहारिणी तारिणी परमानंद प्रदा जय भगवत गीते आसुर भाव विनाशिनी नाशिनी कमर जनी नाशिनी कमर जनी दैवी सद्गुणदायिनी दैवी सद्गुणदायिनी हरि रसिका सजनी ओम जय भगवत गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की वाणी हरिमुख की वाणी सकल शास्त्र की स्वामी सकल शास्त्र की स्वामी श्रुतियों की रानी ओम जय भगवत गीते दया सुधा बरसावन मातु कृपा की जय मातु कृपा की जय हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजिए ओम जय भगवत गीते भगवत गीते जय भगवत गीते हरि कमल विहारिणी हरि कमल विहारिणी सुंदर सुमनी जय भगवत गीते भारते ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनोविदिला माझा आरती ज्ञान राजा लोकमे ज्ञान जगी हित नेणाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनोविदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी माई तत्वाची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा राघवे सागरा पाषाण तारिले तैसे तुकोबाने अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा चिकिता तुलने से ब्रह्मा काशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा घाले लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाहिलं रूप तुझे प्रेम आनंदना तुझे पूजन भाविल वाळीन हरिना ठेवले रुक्माय ठेवा